नमस्कार मंडळी, सीमा आणि सुनील्स किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. बाहेरगावी गेलेलो म्हणून खूप दिवस व्हिडिओ टाकलो नाही. आज आपण बनवूया साबुदाणे वडे आणि ते कशा पद्धतीने बनतात, त्याच्यामध्ये काय काय सामग्री आपण ऍड करतो ती तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला नक्की आवडेल. चला तर बघूया साबुदाणे वडे. साबुदाणे वडे बनवताना सर्वप्रथम आपण हे साबुदाणे स्वच्छ धुवून त्याला आपण 4-5 तास भिजवलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत, थोडंसं जिरं, आता 5-7 मिरच्या, हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घ्यायच्या, लिंबू आणि बटाटे, 5-6 बटाटे घ्या. जेवढी क्वांटिटी असेल, तुम्ही जर क्वांटिटी जास्त घेतली तर बटाटे पण जास्त घ्यावे लागतील. ही शेंगदाण्याचे पूड आहेत. आपण मिक्सरमध्ये थोडंसं दरदरीत त्याला वाटून घेतलेलं आहे. हे सगळे मसाले आहेत जे आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत. तर ते कुठल्या पद्धतीने करायचे मी तुम्हाला आता दाखवतो. बटाटे आपण सर्वप्रथम उकळून घ्यायचे आहेत. ही जिरं आणि मिरची आहे ते आपल्याला याच्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत आणि एक खरखरीत वाटायचं आहे. म्हणजे एकदम चटणीसारखं नाही बनवायचं, खरखरीत बनवायचं आहे. हे बघा, हे खरखरीत आपल्याला ह्याप्रमाणे बनवायचं आहे. कारण ते साबुदाणे वडे बनतात तेव्हा ते आपल्याला तोंडामध्ये लागले पाहिजे. याच्यामध्ये पाणी बिणी बिलकुल मिक्स नाही करायचं. फक्त मिरची आणि जिरे घेऊन आपल्याला मिक्स करायचं त्याला व्यवस्थित. आता आपले बटाटे उकडलेले आहेत. इझिली सूर्य आतमध्ये गेले म्हणजे बटाटे उकडलेले आहेत. आता ते आपल्याला सोलून घ्यायचे आणि याला मॅश करायचं. मॅश करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदम मॅश नाही करायचं. थोडे बटाट्याचे तुकडे राहिले पाहिजे. एकदम मॅश केला ते पावडर टाईप नाही बनवायचं आपल्याला, कारण आपण वडापाव नाही बनवत आहे, आपण साबुदाणे वडे बनवतोय. तर त्याला दरदर थोडंसं हलकं हलकं मॅश करून घ्यायचं आणि हे गरम असतानाच करून घ्यायचं, तर इझिली होतं. आता याच्यामध्ये आपण जे जिरं आणि मिरची जे आपण वाटून घेतली त्याच्यामध्ये मिक्स करायची. आता हे साबुदाणे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. हे व्यवस्थित आपण धुवून घेतलेलं आहे स्वच्छ आणि 4-5 तास भिजत ठेवल्यामुळे हे नरम झालेले आहेत. म्हणजे ते आपण जेव्हा फ्राय करतो ना त्यावेळी आपल्याला ते कच्चे लागत नाही. साबुदाणे व्यवस्थित नरम झालेले पाहिजे. आणि आता आपण मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं, त्याच्यामुळे थोडंसं आंबटपणाची टेस्ट येते आणि ते चवीला चांगलं लागतं. फक्त बिया त्याच्यामध्ये नाही गेले पाहिजे, लक्ष ठेवा. आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि याला एकदम एकदम कुस्करायचं नाही, लाईटली त्याला मिक्स करायचं. कुस्करलं तर पाणी सुटणार. आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचे कूट टाकायचे. हलका हलका आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायची. आता चवीपुरती थोडीशी साखर टाकायची, टेस्ट बॅलन्स करण्यासाठी. गोड नाही झालं पाहिजे, लक्षात ठेवा. आता साईड बाय साईड आपण चटणी बनवूया. खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे. याच्यामध्ये आपण लसूण बिसून याच्यासाठी टाकत नाही आहे, कारण हे उपवासाचं आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये लसूण टाकायची नाही. फक्त मिरची, खोबरं आणि थोडासा लिंबू आणि थोडी साखर चवीसाठी. हे व्यवस्थित आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ चवीपुरतं. ही बारीक आपल्याला चटणी बनवायची आहे, लक्षात ठेवा. हे व्यवस्थित पातळ वाटून घ्यायचं, कारण साबुदाण्यामध्ये खायला पण ही चटणी आपल्याला चांगली लागते.
त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करा म्हणजे ते पातळ होईल. जोपर्यंत आपण तळायला घेत नाही तोपर्यंत आपण हे चटणी तयार करून ठेवून द्यायची. आता ही चटणी तयार झालेली आहे. ह्याला आपण हिरवा कलर ह्याच्यासाठी नाही लागणार, आपण याच्यामध्ये कोथिंबीर बिथमीर टाकत नाही आहे. कोथिंबीर टाकली तर आपल्याला ते उपासाला खाता येणार नाही. आपण हे उपासाचे वडे बनवतोय. आता तेल आपलं गरम झालेलं आहे. याप्रमाणे आपण वडे बनवून घ्यायचे. ह्याला तुम्ही साबुदाण्याचे जे आपण वडे बनवले त्याला आपण जो शेंगदाण्याचं कूड आहे त्याच्यामध्ये पण मिक्स करून आपण त्याला क्रंची बनवू शकतो. आणि दुसरा पण एक प्रकार आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. हे आपण शेंगदाण्याचे कूड लावून त्याला क्रंची बनवण्यासाठी टाकलेले. फक्त हलकं हलकं लावायचं आणि प्रेस करायचं हलक्या हाताने. 4-5 वडे आपण पहिला बनवून घ्यायचे, कारण एक एक तळण्यात काही अर्थ नाही आहे. 5-6 वडे एकदम गेले पाहिजे, कारण त्याला याला थोडा वेळ पण लागतो. आता हे पण शेंगदाण्याचे कूड लावून आपण त्याला व्यवस्थित बाइंडिंग करून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं की क्रिस्पीपणा येतो एक. तेल गरम झालं आहे. आता आपण याच्यामध्ये वडे सोडूया. आता आपण याच्यामध्ये दुसरा जो वडा आहे तो अरारोट किंवा कॉर्नफ्लॉवर हे लावून आपण करणार आहे. ह्यानी पण जे वडे आहेत ते क्रिस्पी होतात आणि तुटत नाही. पहिला एक तुम्हाला मी दाखवलं शेंगदाण्याचे कूडवालं, आणि आता जे आपण बनवतोय ते अरारोट लावून करतोय. तुम्ही अरारोट लावा किंवा त्याला कॉर्नफ्लॉवर पण लावू शकता. माझ्याकडे अरारोट होतं म्हणून मी ते लावलं. बघा आता हे थोडेसे लालसर व्हायला द्या. झाले, परफेक्ट झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.